हार्दिक स्वागत मॅच ऑन होईल. चला सिद्धी करूला विनंती करतो आपली आघाडीची जोडी पाठवा लगेच. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक मॅच इथे ऑन होईल. टॉस जिंकलाय पेंदर संघाने. ऑल टीम रेडी सेट केलाय. 2 धावांची पेनल्टी दिली सिद्धी करवलेला त्यांनी मान्य केलं. समाधान संघाच्या विरुद्ध आता हा संघ 2 आत करेल. दोन्ही संघ विनंती असेल आघाडीची जोडी पाठवा. काही शॉर्ट फॉल आहे ऑन दी वे, काही खेळाडू असतील. सामना सुरू होईल 5 षटकांचा. काल उसरली संघानं सर्वांची मनं जिंकली. काल आपण पाहिलं निळजे एक संघ होता, त्यांनी 30 धावा डिपेंड केला. कालच्या दुसऱ्या रात्रीमध्ये पाहिलं अगदी पहिल्या रात्रीमध्ये जीतू 11 जॉन मन्नेरे 1 साइड विनिंग 2 मॅचेस जिथे 100 धावांचा उच्चांक. अर्धशतक प्रवीण चोरगे बालीचं पाहिलं. काल दिव्येश बोलाडेने अर्धशतक केलं. आज प्रेक्षकांची मनं जिंकली. काल 40+ मध्ये अशोक भोईर होते. आज सुद्धा चांगला खेळ आपण जरूर पाहिला. यस, पंचांचा इशारा येईल. टायमर ऑन केला जाईल. आघाडीची जोडी सरकले तर काही खेळाडू जर आले असतील सिद्धी करवलेला त्यांना विनंती करतो आपण जॉईंट होऊ शकता खेळाडू कक्षामध्ये जिथे आपली प्रतीक्षा केली जाईल. तर 10:56 आपण पाहतोय. नयन पाटीलला पंकज कोपरकर पहिले षटक हाताळतोय. पेंदर संघाने टॉस जिंकलाय. निर्णय त्यांचं क्षेत्ररक्षण. पंकज कोपरकर आघाडीची जोडी नयन पाटील आणि रोशन पाटील. जरूर पाहूया पहिला चेंडू. राऊंड विकेटनं स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू ड्राईव्ह केलाय. नयन पाटीलला पाहतोय स्ट्रायकर एंडला खेळेल नयन पाटील आणि रोशन पाटील. आज 2 आत करताना जे हनुमान सिद्धी करवले या संघाला पाहतोय. फर्स्ट ओव्हर पंकज कोपरकर पहिला चेंडू डॉट आलाय. नेक्स्ट बॉल पॉवर प्ले 1. किती धावा सेट होतील याचा विचार विनिमय केला जाईल. कॉन्फिडन्सची गरज आहे. थोडा गॅप पडला आपण पाहतोय. त्यानंतर ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली. पंकज कोपरकर गती कमी केली. लॉफ करतो डीप कडे गेला. गुड स्ट्रोक सुरुवात केली नयनने या अनोख्या स्टाईलनं. डीप पॉइंट कडे फटका जरूर आला. मिळतील 4 धावा. बिल्डअप करणं हे खूप महत्वाचं. आतापर्यंत नयन पाटील 2 चेंडूचा सामना केला. राऊंड विकेटनं लॉफ करतो ऑन साइडला डीपला. फिल्डर रेडी. ओ गुड कॅच आणि यस टच. अगदी प्रेक्षक होते तिथे आणि ते लक्ष अगदी पाय आपण पाहिलं. बॅड लक. बॉडीला बॅलन्स करणं त्यानंतर पायाला थोडं हालचाल करणं महत्त्वाचं होतं. मात्र त्याने नजर स्थिर होती नाहीतर त्यानंतर बॉडीची हालचाल तो करू शकला नाही. थोडं निराशाचं वातावरण. क्षेत्ररक्षण करत असताना तुमचं आपण पाहतोय शरीर संतुलन जबरदस्त असणं सुद्धा महत्त्वाचं आणि ते चित्र पाहिलं जिथे षटकार गेलाय. संधी मिळाली नयन पाटीलला. 3 मध्ये आपण पाहतोय वैयक्तिक योगदान 10 धावा. राऊंड विकेट. ऑफ स्टंपवर ठेवला. लाईन बदलली. पंकज कोपरकर व्हॅरिएशन व्हरायटी या गोलंदाजाकडे. कित्येक वर्ष पंकज कोपरकरनं संघासाठी चांगली गोलंदाजी केली. मैदानावर जसा प्रसंग असेल तशी गोलंदाजी सुद्धा पंकज कोपरकरने दाखवली. 4 चेंडूचा खेळ संपलाय.
राऊंड विकेटनं स्लॅश करण्याचा प्रयत्न, एज लागली स्लिपकडे क्षेत्ररक्षक रेडियम प्रयत्न करीत असताना नयन आणि रोशन आतापर्यंत पॉवर प्ले 1 बॅटिंग करतो टीम जय हनुमान सिद्धी करवल्या. 5 चेंडूचा खेळ संपलाय. ते जय हनुमान श्री साई या नावानं हा संघ इथे खेळतो. सिद्धी करवले संघाला पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू धावा 11, 5 षटकांचा पूर्वार्ध. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटनं गती चांगली होती, लाईन चांगली, पंकजकडे कमबॅक करण्याची ताकद आहे संघाचा प्रमुख गोलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 11, 11 रन्स ऑन बोर्ड. 5 षटकांचा पूर्वार्ध सामना पाहायला मिळतोय. जय हनुमान श्री साई सिद्धी करवले विरुद्ध 2 नाद करताना संघ स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर. पर्यंत 5 चेंडूचा सामना केला आणि सिद्धी करवलेला हेच करायचं. मागच्या एका मॅच मध्ये पाहिलं जो सामना नेवाळे आणि जांभिवली होता, 43 टार्गेट होता आणि त्या धावा नेवाळी संघाने डिपेंड केला आणि चांगला खेळ त्यांच्या मार्फत आजच्या रात्रीमध्ये पाहिला. 6 मध्ये 4 धाव्यांची गरज असताना कमालीचं सक्सेसिव्ह ओव्हर ज्याला म्हटलं जातं ते षटक हाताळलं आपण नेवाळी संघाकडून खेळताना पाहिलं. तो सुद्धा एक चांगला सनसनाटी सामना. महेश पाटील होता. 6 मध्ये 2-3ची गरज होती आणि त्यानंतर फक्त 2 धाव देणारं ते षटक होतं. प्रथमेश नेरुळकर आला. 5 षटकामध्ये किती टार्गेट सेट केलं जाईल थोडासा संकटांना सामोरे चालले. मात्र इथे फलंदाजांना चांगल्या धावसंख्या बनवायची असेल तर एक फार मोठी भरीव कामगिरीची गरज आहे. गोलंदाजाला गती वाढवणं, धावा जमवणं, आता या गोष्टी कराव्या लागेल. बॅटिंग टीम खेळते श्री साई जय हनुमान 11 सिद्धी करवले. प्रथमेश नेरुळकर. पहिला चेंडू लॉंग स्टॉप कडे चाललाय. अडकळत एसटी रक्षकांची साथ मिळाली नाही. समाधान थोडा नाराज आहे, मात्र लॉंग स्टॉपला मिळतील हा चौकार. नक्कीच बॅटच्या स्वरूपाने या धावा मिळाल्या 4. टोटल स्कोर कार्ड आपण पाहूया. इंडिव्हिज्युअल योगदानाकडे 6 मध्ये 15 वर खेळतोय नयन पाटील. एक चांगला फलंदाज आहे नयन, यंग टॅलेंटेड. बऱ्याच वेळा कित्येक वेळा संघाचा कोसळलेला डाव याने सावरलाय तो नयन पाटील. सिद्धी करवल्यासाठी योगदान देत असताना पुढचा चेंडू प्रथमेश नेरुळकर समोर ठेवला, लॉफ करतोय कव्हर कडे, क्षेत्र पूर्ण खाली, रिकामी जागा तिथे आणि तिथे ठोकलाय रोशन पाटीलच्या बॅट मधून दणदणीत चौकार. होती आणि ती विकेट मिळाली. बघा एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. यस आपण पाहूया, ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. नेक्स्ट मॅच रिपोर्टिंग करायचे संघ असेल जय हनुमान मोर्या केवाळे आणि त्यांच्या विरुद्ध खेळलेले गौरी स्पोर्ट्स नेवाळे. इनिंग ब्रेक मधील टॉस. तर ऑन स्क्रीन आपण पाहूया. 24 लाईव्ह इव्हेंट डिसिजन देईल आपण. मॅनेजमेंट यस आउट. तर इनिंग ब्रेक मधील टॉस होणार आहे. नयन पाटीलला आपण इथे पाहिलं. रोशन पाटील नवीन फलंदाज सरकला. क्रमांक 3चा पांड्या मडवी. श्री छत्रपती ट्रॉफी तळोजे मजकूर.
तर नक्कीच लक्ष उद्या मॅच कडे प्रथमेश ला आपण जरूर पाहते. रोशन पाटील पांड्या मडवी आलाय, एक विकेट मिळाले, धावा 19. लॉंग ऑन कडे खेळून काढला, वेगाने केला, हल्ला चढवला, 2 धावेसाठी प्रयत्न होईल, नकार देतोय पांड्या मडवी. एक चांगला खेळाडू, तळोजा मजकूरची डे 9 स्पर्धा पाहिली. सिद्धी करवलेने जो कमबॅक केला होता ना, तो संघर्ष कोणी विसरणार नाही. 6 मध्ये तब्बल 25 धावेची गरज होती आणि शेवटपर्यंत लढणारे फलंदाज या संघ आहे. मात्र समोर समाधानचा संघ आहे, त्याला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. प्रथमेश नेरुळकर, दबाव थोडासा असेल, पंकजच्या षटकामध्ये 11 आल्या, प्रथमेशचं हे षटक पाहिलं, सलग 2 चौकार, रनआउट, सिंगल आले, एकूण धावफलक 20. चंद्रकांत पालकर पाहते स्कोरिंगची साथ आम्हाला देत असताना अप्रतिम स्कोरिंग, वीक्स बॅटिंग टीम सिद्धी करवले, जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. पुढचा चेंडू प्रथमेश नेरुळकर, खोला टाकला, वेग चांगला होता, गती, नियंत्रण, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. बॅटिंग लीडर ऑफ द फ्रंट पाठीराखे कदाचित विचार करत असतील का आता झोकावं लागेल मैदानावर. जर धावसंख्या सेट करायची असेल तर इथे एकत्रित होऊन चांगला खेळ होऊन आता सुद्धा बॅटिंग टीमला महत्त्वाचे. थोडा दबाव वाटतोय कारण गोलंदाज प्रथमेश नेरुळकरनं आतापर्यंत 2 चेंडू महागडे टाकले, मात्र त्यानंतर जो कमबॅक केला, एक रनआउट, सिंगल, डॉट, 20 धावा आहेत. पुढचा चेंडू ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, शरीरभेदी गोलंदाजी, पुन्हा एकदा या मॅच मध्ये दबाव निर्माण करतो. सुरेख चेंडू, फलंदाजाला मेजवानी दिली होती, मात्र इथे शरीरावर चेंडू आदळला आणि आपण पाहतोय पायचीच्या रूपानं हा धक्का जरूर मिळाला. आम्ही पाहतो आमचे मुख्य आयोजक संतोष भाई पाटील या मैदानासाठी ज्यांचं प्रचंड आम्हाला योगदान आहे ते गावदेवी ट्रान्सपोर्ट अँड कन्स्ट्रक्शनचे धनंजय शेठ पाटील आणि 12-12 किंग रोशन शेठ पाटील. खूप मोठं योगदान मी पुन्हा एकदा दोस्ती स्पोर्ट्स आकुर्लीच्या वतीनं त्या तिन्ही आमचे पाटील ग्रुप, A3 जोडी पाटील ग्रुप, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाले, धावा धावफलकावरती 20. 3 षटकांचा खेळ बाकी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि विनंती असेल जय हनुमान मोर्या 11 केवाळे या संघाला आम्ही विनंती करतो आपण रेडी राहायचं आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करेल गौरी स्पोर्ट्स नेवाळी. खेळामध्ये सांघिक कामगिरी खूप महत्त्वाची असते. आज पेंदर संघ बघा, पंकज कोपरकरचं षटक प्रभावी राहिलं 11, त्यानंतर आणखीन चांगला कमबॅक करून दिला, प्रथमेशने 9 वर थांबवलं, पुन्हा आलाय पंकज कोपरकर. मात्र बॅटिंग करेल जयदास आणि पांड्या मडवी. लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका कन्वर्ट जरूर केला, लॉंग लेग कडे पाठलाग करतो आणि या फटक्याची गरज होती, आलाय चौकार. मॅच कडे सुरुवात करून देत असताना पांड्या मडवी, पांड्याला माहिती आहे मैदानावर चांगली भागीदारी उभी करणं आता संघ हितासाठी महत्त्वाचं आहे. 24 धावा धावफलकावर, विनिंग टार्गेट पाहूया. विजयासाठी टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, धावा त्यांना बनवायचे. पांड्याला जास्त वेळ तुम्ही थांबवू शकत नाही. घणागती प्रहारसाठी तो ओळखला जातो. तणाव थोडासा वाढलाय, 2 धावेने संघ पुढे सरकेल. बऱ्याच वेळा पेंदर आणि सिद्धी करवले आमने सामने आलेत. कदाचित प्रेक्षकांनी अनुमान वर्तवला असेल का डाव कुणाचा चांगला होईल, मात्र प्रेक्षकांचा पसंतीचा सामना आहे. जयदास पाटील आणि पांड्या मडवी. स्ट्राइक रेंजला पांड्या मडवीला पुन्हा एकदा पाहूया. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत आपण पाहिलं पंकज कोपरकर 2 चेंडू, 1 चौकार आला आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 धावा. टोटल रन्स पाहूया 26. क्रॉस बॅटेड कमबॅक करताना तयारी दाखवतोय, दबाव पुन्हा एकदा निर्माण करतोय पंकज कोपरकर. सिद्धी करवलेचे बिग सपोर्टर आपण पाहतोय प्रसिद्ध उद्योजक शिवभक्त हेमंतदादा पाटीलला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि
संघासाठी सुद्धा कौतुक केलं, मात्र इथे किती धावा सेट होतील याचा विचार करूया. धावा फलकावरती 26. चला आम्हाला थोडा स्पीडअप हवा आहे. टीम मीटिंगची परवानगी नसेल आणि स्पर्धेचे काही नियम आहेत. तुम्हाला पाणी हवं असेल तर खेळाडू कक्षामध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली. पुढचा चेंडू पंकज कोपरकर. लाईन पाहिली, फटका खेळला, ठोकलाय. स्टॅमिना, ताकद आणि फटका अप्रतिम होता. अगदी शैलीदार पद्धतीनं सजवलं, शैलीबद्ध आणि केला आक्रमण. ग्रेट स्ट्रोक. मिळतील 6 धावा. थोडा चोप खातो या ओव्हरमध्ये. एक चौकाराला षटकार. धावसंख्या 32. 32 वर पोहोचला बॅटिंग टीम. सिद्धी करवले. लाईन पाहिली, मिडल स्टंपवर चेंडू होता. रिव्हर्स अटेम्प्ट. नजर स्थिर होती. पंचांकडे अपील होईल. पांड्या मडवी करतोय. आपण पाहतोय तणाव जिथे जयदास होता. थोडं तणावाचं वातावरण. एक्झॅक्टली व्हॉट आपण 2 पंच चर्चा करतील. दबाव तंत्राचा वापर केला जातोय, मात्र पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. सत्यवान काकडे यांना पाहतोय. पंच मैदानावर उभे आहेत. पिंक जर्सी परिधान केलेला आपण संघ पाहतोय. स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर. तर ज्या हनुमान मोर्या केवाळे संघ आलेत, उमेश आलेत आमचे, त्यांचं आपण वेलकम करूया. मी विनंती करेन गौरी स्पोर्ट्स नेवाळे. तर दोन्ही संघ रेडी आहेत. एनकेला सुद्धा आम्ही काही वेळापूर्वी पाहिलं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. धावसंख्या पुढे सरकणार का? क्रिकेटमधील रंजकता, रोमांचकता पाहायला सर्वांना आवडतं. धावफलक हलतं पाहायला नेहमी सर्वांना आवडतं. मात्र मैदानावर कमबॅक करताना पंकज कोपरकर विकेट त्याला मिळाले. बाद झाला. पांड्या मडवी प्रयत्न चांगला करत होता. क्रिकेटमध्ये अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. चला खेळाडू कक्ष जिथे फक्त खेळाडूच बसतील याची नोंद घ्या. जर तुमचा पाठीराखा आढळला तर मॅनेजमेंट आम्हाला वारंवार सूचना देते. लक्ष असू द्या. सॉरी फॉर दॅट. गोलंदाज पंकज कोपरकर. एकूण धावफलक धावफलकावरती 32. 32 रन्स. 3 गडी बाद झालेत आणि धावा 32. लक्ष विद्या मॅचकडे. गोलंदाज पंकज कोपरकर. धावफलकावरती 32 वर पोहोचल्या. 5 षटकांचा हा पूर्वार्ध. 11 मिनिटं झालेत आणि अजूनही हा सामना सोडून 2 मॅचेस कव्हर करायचे. कदाचित या सामन्याला अजूनही 1 तासाचा अवधी जाऊ शकतो. पंकज कोपरकर. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं. आक्रमणाची तयारी. स्वप्नील आलाय. स्वप्नीलकडे सुद्धा दाहकता, आक्रमकता, डीप कडे गेलाय. किती धावा सेट होतील? समाधानेत अनुभवी क्रिकेटर. कित्येक वर्ष क्रिकेटसाठी केलेली सेवा. मनगटामध्ये ताकद आहे, जादू आहे, स्मार्ट प्लॅन. नेहमी योजना आखत असतात आणि आता 3 षटकांचा खेळ होईल समाप्त आणि एकूण धावा 33. चला टॉस करूया. गौरी स्पोर्ट्स नेवाळे आणि टॉस होईल जे हनुमान मोर्या केवाळे. सम्राट माळी तिथे जॉईंट आहेत आणि स्मित विजय शेठ ठाकूर यांना मी विनंती करेन. विजय शेठ ठाकूर यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आपण पाहतोय काही वेळापूर्वी मान्यवरांची प्रचंड गर्दी आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. संदेश पाटील यांना आम्ही पाहतोय. स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आणि टॉस होते जॉईंट होतील दिनेश पाटील सर बेलवले. टेल इज अ कॉल. इट्स अ टेल. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच मोरिया. जय हनुमान केवाळे संघानं. उमेश निर्णय काय असेल? थोडा पेंडिंग घेतो, डिस्कस करून सांगतो तुम्हाला. पेंडिंग बोलल्यावर पुढचे प्रश्न सगळे अनुरूप येत राहतात. परंतु मागचा सामना खूप थ्रिलिंगने जिंकलाय, लो स्कोरने जिंकलाय. त्याच्यामुळे त्याच्या गोलंदाजीविषयी काय सांगशील? नाही, त्यांची गोलंदाजी खूप चांगली आहे. कारण महेश बॉलर आहे ना, त्याने आदेलला पण 6 बॉलून 2 धावा किती पाहिजे तेव्हा पण त्यांनी क्वार्टर फायनल सेमीफायनल त्यांनी धावा काढून दिले नव्हते आणि चांगला बॉल टाकतो. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर NK खऱ्या अर्थानं टॉस गमावलाय. मे बी पॉसिबिलिटी काही येऊ शकतं. सगळ्यात मोठा स्ट्रॉंग झोन आपला काय राहिला आहे? आमची बॉलिंगच स्ट्रॉंग आहे आणि आम्ही डिसिजन घेतला होता का जी टॉस जिंकलो तरी आम्ही बॅटिंगच करणार होतो. हा मस्त उत्तर दिलाय. दोन्ही बाजूनी टेक्निकली खेळला आहे असं म्हणता येईल. त्याच्यामुळे ते निर्णय घेतीलच. पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. सामना सुरू आहे त्याच्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्समधून निकाल आहे तर टॉस जिंकला तो म्हणजेच केवाळे संघानं
डिसिजन पेंडिंग. नक्की दिनेश सर, ती ही लढत पुढची लढत सुद्धा पाहायला मजा येईल, कारण दोन्ही संघ आपण पाहतोय तेवढ्या चांगल्या दर्जाचे संघ आहेत. एन के राजेश कातर यांचा संघ जो या वर्षीच्या मोसपामध्ये भरपूर फॉर्ममध्ये, आणि केवाळे संघ आपण पाहतोय काही दिवस तो संघ क्रिकेट खेळत नव्हता, कारण प्रत्येक खेळाडूंना शक्य नव्हतं सराव करणं, क्रिकेटसाठी वेळ देणं जॉब निमित्तानं. मात्र आज एकजूट झालेत, एक संघ झाले, चांगला खेळ पाहायला मिळाला. लक्षवेधी साजिद मडवी आलाय. ओव्हर नंबर 4, एकूण धावा फलकावर 33. बॅटिंग टीम आपण जरूर पाहतोय 33 रन्स आहेत, 4 गडी बाद झालेत. रुचिरामच्या समोर जॉईन झालेत. बॅटिंग टीम सिद्धी करवले. स्लोवर वन लॉफ केलाय, समाधान भोईरवर चढवला हल्ला, आणि जो अनुमान वर्तवला. क्षेत्ररक्षण भूमिका मॅच मध्ये किती महत्वाची असते. समाधान भोईरला आपण जरूर पाहतोय. क्रिकेट खेळामध्ये तो कच्चे दुवे पक्के दुवे या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. डावपेच आखणं या गोष्टींना सुद्धा क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जातं, आणि ते दोन्ही संघांना माहिती आहे. व्ह्यू नीती आखले, रणनीती आखल्या, दोन्ही संघांकडे कॉन्फिडन्स चांगले, जोखीम कोणी उठवणार नाहीये. समाधानला आतापर्यंत पाहतोय 2 चेंडू, स्लोवर वन बीट करतोय. हा मास्टर माइंड आहे, काही करू शकतो. उसळता चेंडू होता, त्याला गती कमी केली. अतिशय प्लस पॉइंट समाधानकडे खूप चांगले, तो व्हेरिएशन गोलंदाजी त्याच्याकडे. पुन्हा एकदा स्टॉप केला, त्यानंतर डिलिव्हर केला, मनगटी ताकदीच्या साहाय्यानं हा फटका झोकून दिला. दणदणीत षटकार. DJSTC नक्कीच 11-16 झालेत ना. ऑन साइडला समाधान भोईर. गोलंदाजीच्या शैलीमध्ये त्यांनी काही चेंजेस केलेत. आपण पाहतो लॉंग रनअप त्यांचा असायचा, आणि आता थोडा शॉर्ट रनअप आहे, थोडा वेग कमी केला. आपण पाहतो शैलीमध्ये समाधान भोईर यांना यस बॅट स्वरूपात ना अंपायर यापूर्वी यस बॅट स्वरूपात धावा मिळते. राऊंड विकेट. ऑन साइडला ट्राय करतोय समाधान, बघा कमबॅक करण्याची त्याची तयारी. टोटल रन्स आतापर्यंत धाव घेतोय, होईल धोका, गरज नव्हती. चित्र मैदानावर थोडं निराशाचं वातावरण आहे. लय बद्ध खेळ चालू होताना ती लय आता तुटले, कारण 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. समाधान भोईर धावा फलकावरची टोटल पाहतो आपण 42. साजिद मडवी बाद झाला. अजूनही अपेक्षा आहे. चैतास मडवी आणि सचिन गायकर. पहिला चेंडू क्रिश कोपरकर दबाव निर्माण करेल. 43 धावा करायचं होता. गौरी स्पोर्ट्स नेवाळीने नाकी 9 आणलं. शिवन्या 11 मर्यादित जांभिवली संघाला. आणि आता आपण पाहतोय बॅटिंग करताना श्री साई ज हनुमान सिद्धी करवलं. धावा 42, 42 रन्स. आक्रमण करतोय कव्हर कडे, फिल्डर रेडी, सोडणार नाही झेल, आणि पकडलाय.
आर्यन पाटीलला व्हेरी गुड कॅच, ब्रिलियंट कॅच. आणखीन एक धक्का पाहिलं तर आतापर्यंत 7 गडी बाद बॅटिंग टीम सिद्धी करवले. धन्यवाद. क्रिश कोपरकर 2 चेंडूचा खेळ संपला. धावा दाफलकावरती टोटल संघ पोहोचला 42. 42 रन्स ऑन बोर्ड. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मनीष मडवी, सचिन गायकर. ओ वेगवान चेंडू. क्रिश कोपरकर का भेदकताय बघा अचूकता. पूर्णपणे दबाव निर्माण झाला आता सिद्धी करवली या संघावर, ज्यासाठी तो ओळखला जातो. बॅटिंग लाईनअप मध्ये नयन, रोशन, पांड्या, जयदास असेल, स्वप्नील, साजिद आणि आता मनीष, सचिन गायकर या मैदानावर अपेक्षा त्याच्याकडून. चेंडू शिल्लक असतील 3. बॅक टू बॅक 2 विकेट. तर सचिन बाद झाला. साजिद आहे. जर आपण पाहूया डिटेल्स, सचिन गायकर इथे आउट झाले. चंद्रकांत पालकर जरूर ते चेंजेस करतील. मनीषला आपण तर ओमकार मडवी आला बॅटिंग लाईनअप मध्ये. आपण पाहतोय सिद्धी करवले. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. बॅटिंग करतो सिद्धी करवले आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना पेंदर किती धावा सेट होतील. समाधाननं धावा दिल्या 13-9 आल्या प्रथमेशच्या षटकामध्ये. तर समाधानचं षटक आपण पाहिलं 4थ्या क्रमांकाचं. क्रिश कोपरकर हे षटक आपण शेवटचं पाहतोय. टोटल स्कोर कार्ड 42. क्रिशनं आतापर्यंत डॉट यस कमबॅक काय कमालीचा करतोय. गोलंदाजीचा दर्जा आज क्रिशनं दाखवला. डॉट, विकेट, विकेट, 4 मध्ये एकही धाव नाही. दबाव परिस्थिती निर्माण केली आणि व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर ठरला तो पेंदरसाठी क्रिश. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा क्रिश रेडी होईल. धावा 42 धाव फलकावर. 7 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज सरकले क्रमांक 10 वर आलाय सुयोग मडवी. पुढचा चेंडू. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जे हनुमान श्री साई सिद्धी करवले. आक्रमणाचा प्रयत्न, गोलंदाजी आवडली असेल तर क्रिश कोपरकर साठी टाळ्या झाल्या पाहिजे. स्लॉग ओव्हर मध्ये सलग 3 विकेट आणि दबाव निर्माण. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं क्रिश कोपरकरनं 3 विकेट घेतलेत. गुड बॉलिंग, दर्जा त्यांनी चांगला दाखवला. तर यस रिव्ह्यू इथे चेक करूया. बॅटिंग टीम रिव्ह्यू. क्रिश कोपरकर अजूनही पूर्वार्धातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि नेत्रदीपक खेळी करत असताना गोलंदाजी करताना बॉलिंग लाईनअप टीम पेंदर. यस फेअर डिलिव्हरी. ऑफ स्टंपवर चेंडू आणि तो इन स्विंग झाला आणि जरूर आपण इथे पाहिलं पंचांनी डिक्लेअर केलं. तर एकदा गोलंदाजी आवडली असेल क्रिश कोपरकर. 5 चेंडू डॉट. गुड बॉलिंग. 42. शेवटचा चेंडू स्पर्धेमध्ये बॅनर ओव्हर आणि 3 विकेट. जोरदार टाळ्या क्रिश कोपरकर. व्हॉट अ बॉलिंग. काय दर्जा दाखवला आजच्या रात्रीमध्ये. आज जवळपास 3 मेडन ओव्हर पाहिल्यात. एका मॅच मध्ये 2 मेडन ओव्हर आणि आता या वेळेला क्रिश कोपरकरचा मेडन ओव्हर. एक्सलंट बॉलिंग, टफ बॉलिंग, नाईस बॉलिंग, नाईस लाईनवर गोलंदाजी केली आणि तिथे जी गुणवत्ता दाखवली ना त्या गोलंदाजांचं आपण कौतुक करूया. न करता ही इनिंग जेव्हा समाप्त होईल आणि पुढचा सामना तसा लगेचच सुरू होईल तर केवाळे संघ आपण टॉस जिंकला मात्र तुमचा निर्णय आला नाही. जर डिसिजन फिल्डिंग असेल तर आम्ही आपल्याला सूचना करतो का आपण रेडी राहा नेक्स्ट मॅचसाठी. अजूनही ही इनिंग सोडून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे. 24 ला इव्हेंट अँड संपूर्ण टीम. तर तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग आपण मॅच कडे पुन्हा एकदा लक्ष वेधूया. 42 रन्स ऑन बोर्ड. 42 अगदी क्रिशच्या भन्नाट गोलंदाजीनं या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं आणि 43चा टार्गेट. सामना बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर हा स्पर्धेचा नियम आहे.
तर आज कदाचित एक संघ आपण काढूया सुपर 6 साठी प्रयत्न आमचा असेल मात्र थोडा स्पीडअप करा कारण आता वाजले 11:30 आणि इथून 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आपण एक 1:30 पर्यंत टार्गेट ठेवूया जर एक संघ काढायचा असेल तर. चला मॅच ऑन करा. ऐकूया आपण दुसऱ्या अंकामध्ये दिनेश पाटील सरांना. धन्यवाद. धन्यवाद सागर मांडवकर सर. पहिला सामना राहिला काळभैरव कळंबोली वर्सेस जय हनुमान मोरया केवाळे. अफलातून असा गेम राहिला. काळभैरव कळंबोली संघानं चांगली फाईट दिली परंतु संजय माळी याच्या उबदार खेळानं आणि गणेश पारवेच्या बहारदार खेळानं जय हनुमान मोरया केवाळे संघ मात्र विजयी झाला. दुसरा सामना मर्याई जांभिवली वर्सेस गौरी स्पोर्ट्स नेवाळी या दोन संघादरम्यान लढत झाली आणि आत्ता जे आव्हान उभं राहिलं आहे तेच 43 धावांचं आव्हान उभं राहिलं आणि त्यानं मात्र धावा वाचवल्या. एका षटकामध्ये 4 धावा वाचवल्या आणि गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. त्यानंतर मात्र 7-11 आदई आणि अथर्व भैरवनाथ रिडकर या दोन संघादरम्यान लढत झाली. टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी स्वीकारली. केवाळे संघाचा निर्णय आला फिल्डिंग. त्याच्यामुळे हा सामना संपल्यानंतर लगेच फिल्डिंग लावायची आहे. अथर्व भैरवनाथ संघ रिडकर यानं मात्र टॉस जिंकत फलंदाजी घेतली आणि आपला हरवलेला फॉर्म अतिशय उत्तमरित्या त्यानं कमावला. उत्तम फलंदाजी केली आणि एकाच मॅचमध्ये 2 निर्धाव षटक टाकण्याचा बहुमानही पटकावला. अगदी स्वस्तामध्ये 7-11 आदई संघाला त्यानं पराभूत केलं आणि आता मात्र पहिल्या फेरीतील हा चौथा सामना जय हनुमान सिद्धी किरवले वर्षे स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर. गावदेवी पेंदर म्हटलं की प्रकाशजी भोयर प्रकाशजी यांना कोण विसरेल. प्रकाशजी भोयर म्हणजेच आमचे पीके सदैव या संघासोबत असतात. मग मॅच कुठेही असू द्या हा माणूस या टीमसोबत सदैव आम्ही पाहिला आहे. त्यांचंही स्वागत करूया आणि चला 2 फलंदाज आपण मैदानाकडे रवाना घ्या कारण एक टीम काढायची आहे. त्याच्यामुळे आणखीन एक मॅच वाढला आहे आणि थंडीही मस्त आहे आणि धावाही मस्त होत आहेत. 43 धावांचं आव्हान आहे. 43 धावा इथे वाचवल्या गेले. त्या वाचवण्यासाठी प्रयत्न करेल का जय हनुमान सिद्धी केरळ संघ की जी चूक शिवण्या मर्याई जांभोळी संघाने केली ती चूक न करता स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर संघ म्हणजे समा या धावांचा पाठलाग सहज करेल. HDC आपण संपर्क साधा लगेच. तर विनंती करतो एक निवेदन येतोय की खऱ्या अर्थानं आता जे खेळाडू आहेत समाधानजी भोईर यांची मुलगी जीवा तिथं मात्र काही दिवसापूर्वी ती आपल्यातून सोडून गेली. तर मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, खेळाडूंना विनंती करेन की श्रद्धांजली व्हायची आहे तर भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी आपण उभं राहा प्लीज. सगळ्यांना विनंती करेन की 2 मिनटं आपण सगळ्यांनी डोक्यात कॅप काढून घ्या आणि खेळाडू कक्ष तुम्ही उभे राहा प्लीज सर्वांनी. अतिशय उत्तम हसरा चेहरा, सर्वांना हसून आणि जीवाला घोर लावून गेलेली छोटीशी चिमुरडी म्हणजेच जीवा अगदी जीवाला खऱ्या अर्थानं चटका लावून गेली. त्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. सावधान.
ओम शांती शांती शांती. जीवा तुझ्या आत्म्यात चिरशांती लाभू दे हीच ईश्वराची प्रार्थना करतो आणि तुला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. पहिला बॉल सुजित पाटील. क्या बात. क्रिकेटचा क्लास दाखवला. स्क्वेअरच्या डोक्यावरून धावांचं आव्हान छोटं दिसतंय, त्या छोट्याला आणखी छोटं करण्याचं काम केला आणि सुजित पाटीलनं ठोकला हा षटकार. नयन पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. पहिल्या चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतला जातोय. धावांचं आव्हान तसं छोटं आहे आणि ते आणखीन छोटं बनवण्याचं काम मात्र सुजित पाटीलनं पहिल्या चेंडूवर केलंय. सुजित पाटील, समाधान भोईर सुद्धा गावदेवी पेंदर संघाचा खऱ्या अर्थानं बॅकबोन राहिलाय. अनेक वर्षांत तोही या संघाला बॅक करतोय. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवलं जात आहे. कव्हर पॉईंटच्या मधून मात्र सुजित पाटीलचा क्लास जारी आहे. अतिशय उत्तम दर्जाचा फटका दाखवला आणि या चेंडूवर आल्या तब्बल 4 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा जोडत या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मात्र आम्ही सक्षम आहोत याचं प्रात्यक्षिक दाखवताना सुजित पाटील. नयन पाटीलवर प्रहार होतोय. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी राहिली आहे. पेंदर संघही तेवढाच सक्षम आणि स्ट्रॉंग संघ, पण एका बाजूला सिद्धी करवळे. पहिल्या इनिंगमध्ये आता विचार केला तर चांगली फटकेबाजी झाली, षटकार चौकार आले, परंतु डॉट बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय, हा मात्र कनेक्ट नाही करू शकला. पहिली इनिंग पाहिली ज्याच्यामध्ये विचार केला तर 2-3 षटकार, 4 चौकार आणि हे सगळं होऊन सुद्धा नुसते डॉट बॉल आणि त्यामुळेच धावा फार कमी राहिल्या. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव, बोर्डवर धावा लागत आहेत, बिनबाद 10. कमबॅक मिळवलं नयन पाटीलनं अखेरकार, कारण त्यांनी ओळखलं की अगोदर धावांचा दुष्काळ आहे. आता दुष्काळामध्ये आतला 13वा महिना नको आहे, त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत कसं न्यायचं ना यासाठी प्रयत्नशील राहिलाय तो म्हणजेच नयन पाटील. राईट आर्म राऊंड द विकेट. 2 चेंडू थांबला, वाट पाहिली आणि मग मात्र भिरकावला. आणखीन एक सुजित पाटीलचा हा क्लास जारी आहे, ठोकला जातोय. आणखीन एक षटकार. ॲक्शन रिप्ले. पहिल्या चेंडूर जसा ठोकला षटकार, अगदी तसाच ॲक्शन रिप्लेनं मात्र नयन पाटीलला आसमान दाखवलंय. उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी, षटकारांची भाषा बोलली जाते. मी मगाशी म्हटलं की पूर्वार्धामध्ये विचार केला तर सिद्धी करवळे संघानं चांगले मोठे फटके दाखवले, पण रेशो होता सगळ्यात जास्त डॉट बॉल खेळण्याचा आणि त्याच्यामुळेच बोर्डवर धावा लागल्या. स्कोर बोर्डवर फक्त 43 धावांचं आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करता 16 धावा. 5 चेंडूमध्ये सुजित पाटील टोकतोय. गुडघा टेकायचा होता, इथे मात्र अंतिम चेंडू झाला निर्धाव आणि 3 डॉट, 2 षटकार, 1 चौकारासहित पहिल्या षटकाच्या अंती स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर संघ जाऊन टेपतोय बिनबाद 16. बिनबाद 16. क्षेत्ररक्षण लावा लगेच, आता वेळ नाही आपल्याकडे, कारण एक एक्स्ट्रा सामना खेळवायचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन सिद्धी संघाला की आपण टीम मिटिंग प्रत्येक षटकामध्ये नाही घ्यायची. षटक संपलं 3 षटकानंतर तुम्ही थोडं स्ट्रॅटेजिक टाईमआउट घेऊ शकता, परंतु प्रत्येक वेळेला नाही. 16 धावा धाबळकावर लागलेत. 6चा चेंडू सुजित पाटील खेळलाय. समाधान भोईर आता मात्र असेल स्ट्राईकवर, जो पहिल्यांदा. एकाच चांगलं षटक. येस, दोन धावा पेनल्टीच्या ॲड एक्झॅक्टली. ओके,
18 रन झाल्या, 2 रन्स पेनल्टीच्या होत्या, त्याच्यामुळे या षटकामध्ये 2 धावा जोडण्यात आल्या आणि पंचांनी अतिशय उत्तमरित्या हे सांगितलं. सुनीलजी तांडेल सर, तुमचं विशेष कौतुक. 2 रन्स मात्र इथे ॲड झाल्या, 18 रन. पहिल्या चेंडूवर स्विचचा फटका, यष्टरक्षकी चकला आणि फलंदाज समाधान भोईर, डॉट बॉल. स्वप्नील पाटील नवा गोलंदाज, एक निर्णायक षटक हवाय, एकात दुसरी विकेट हवी आहे, चांगली गोलंदाजी चिचून गोलंदाजी करावी लागेल, तुम्हाला हवा बनवावी लागेल सामन्याची. अखेरकार हा मात्र आखोटप्प्या चेंडू, फेकी खराब होतीये. सुजित कदाचित रनसाठी तयार नव्हता पहिल्यांदा, परंतु ही रन्स मात्र घेतली कारण खूप दूर राहिला असता. परंतु 1 रन, आपल्या 1 रननं समाधान भोईर मात्र आपलं स्वतःचं खातं उघडतोय. 1 या धावसंख्येनं 19 धावा धावफलकावरती लागतायत. पहिल्या 2 चेंडूमध्ये स्वप्नील पाटीलनं स्वप्न दाखवलेत चांगल्या षटकाची, परंतु हे स्वप्न स्क्वेअर लेगची एरिया काबीज केली आहे आज या सामन्यामध्ये. सुजित पाटीलचा 3रा फटका स्क्वेअरच्या डोक्यावरून आज मात्र या सामन्यामध्ये कमाल दाखवताना पहिल्या 2 चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव. सुजित पाटील स्ट्राईकवर आला आणि त्यानं मात्र पुन्हा एकदा आपला गिअर एक्सप्रेस वेनं भागवला आणि टाकला टॉप गिअर. षटकार, काय सुरेख फलंदाजी, अतिशय उत्कृष्ट दर्जाची फटकेबाजी सुरू आहे. 25 धावा, 25 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप ही चांगलं आहे. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या अगदी डाव्या हाताला क्षेत्ररक्षण मात्र खूप सुंदर राहिलं. 1 रन्स कंप्लीट झाली आणि त्या 1 रन्सनं धावफलकावर धावा लागल्या, त्या 26 धावा. चांगली धावसंख्या, फक्त 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. फुल टॉस चेंडू, रीचचा वापर केला आणि त्या रीचनं मात्र चेंडूला फिरकावला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता 30 यार्डाच्या आतमध्ये, परंतु डीपला कोणी नव्हतं, ती जागा हेरली, आला चौकार. त्या 4 धावानं या सामन्याची हवा जवळपास काढून टाकली आहे. काय सुरेख फलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये आतापर्यंत 12 आणि +2 एकूण 30 धावा. स्विच प्रयत्न ज्यानं पहिल्या चेंडूवर सुरुवात केली होती, विचार केला समाधान भोईरनं स्विच हिट खेळायचा. आखिरकार अंतिम चेंडूवर त्याला ते समाधान मिळालं आणि पॉईंट्समधून मात्र चांगला फटका स्विचचा दाखवला आणि इथे आलाय आणखीन एक चौकार. सामन्याला अगदी जवळ घेऊन गेलेत. पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावर धावा लागत आहेत, त्या तब्बल 34 धावा. अठरा चेंडू आणि 9 धावांची गरज. 18 चेंडू आणि 9 धावा. सुयोग मडवी गोलंदाजीच्या मार्कवर असेल. सुयोग मडवी 18 चेंडू आणि 9 धावा. अठरा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. हा आव्हान खूप साधारण सोपं बनलं आहे, ते मात्र सुजित पाटीलच्या फलंदाजीनं. 3 षटकार 1 चौकार आणि एकेरीची 1 धाव. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ त्याचा राहिलाय. एकतर्फी सामना त्यानं आतापर्यंत फिरवलाय. 3रं षटक सुयोग मडवीचं कसं राहील, कशा प्रकारची गोलंदाजी राहील, की हा सामना याच षटकामध्ये संपेल. क्या बात क्या बात. स्लोवर चेंडू टाकला आणि हलक्या हातानंच खेळायचंही होतं. पहिल्यांदाच मन बनवलं होतं सुजितनं की मोठा फटका नाही खेळायचा, परंतु तेच झालं आणि तो मात्र झाला निर्धाव चेंडू. 17 बॉल आणि 9 रन्सची गरज. जोरदार अपील, पंचांनी बोट केलं आकाशाकडं
आणि फलंदाज मात्र झाला बाद. LBW आउट. सुजित पाटीलचे एक बहारदार खेळीचा झाला अंत. त्याने मात्र या सामन्याने चांगले रंग भरले. आपल्या परीनं अफलातून धावा जोडल्या. 3 षटकार 1 चौकार ठोकला आणि 23 धावा वैयक्तिक जोडल्या. 23 धावा जोडत इथे मात्र सुजित पाटील परतला. LBWच्या रूपानं सुयोग मडवीनं त्याला केला बाद. नवीन फलंदाज पाहतो येताना आपण पंकज कोपरकर. पंकज कोपरकर पेंदरची रजनी या पठ्ठ्यानं गाजवली. अफलातून इनिंग्स. एका षटकामध्ये 23 धावांची गरज असताना काय इनिंग्स खेळलाय. एक नव्हे तर दोन्ही सामन्यामध्ये ज्या प्रकारचा खेळ राहिला आहे पंकज कोपरकरचा. मी तिथेही सांगितलं होतं की तलोजा नाईटमधनं सापडलेला हा हिरा होता. ज्यावेळेला संघासाठी धावा वाचवल्या गोलंदाजीच्या माध्यमातून तो हिरा आपल्या संघासाठी सदैव चमकत राहिलाय. तोच पंकज कोपरकर ऑन स्ट्राईक. 9 धावांचा अंतर अजूनही उरलाय आणि जणू काही फक्त स्क्वेअर लेगलाच फटके मारायचे की काय. चेंडू कनेक्ट झाला पण शतरक्षकानं मात्र आता चूक नाही केली. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर हा दुसरा फलंदाज होतोय बाद. बाद आणि बाद. सामना आता बनेल की काय. कदाचित वाटलं होतं की हा सामना या षटकामध्ये संपेल, परंतु जे वाटतं ते व्हायला जर होत असतं तर क्रिकेट टिकलीच नसती. जे तुमच्या मनात नसतं ना तेच नेहमी होतं. त्याच्यामुळे मनातली क्रिकेट इथे कधीच घडत नाही. इथं सगळं वेगळं. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 फलंदाज बाद आणि इथे मात्र पंकज कोपरकरी 0वरती गोल्डन डकचा शिकार. नवीन फलंदाज नितीन भोईर, परंतु गोलंदाज मात्र सुयोग मडवी असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. तो उंबरठा तो पार करेल का. ज्याप्रमाणे कृष्ण गोलंदाजी केली, 3 विकेट घेतल्या, मैदान षटक टाकला पूर्व भारतामध्ये, अशाच प्रकारचं एखादं षटक येईल का आणि या सामन्यामध्ये पुन्हा एकदा हवा निर्माण केली जाईल का. खांदे टाकले सिद्धी केरवले संघानं, पण इथे मात्र पुन्हा एकदा खांद्यांना उभारी देण्यासाठी गोलंदाज सुयोग मडवी चांगली गोलंदाजी करतोय. नितीन भोईर ऑन स्ट्राईक. यष्टरक्षक मात्र चाच पडला. जिथे रन आली 1 बॅटची करा आणि अशा प्रकारे 1 रननं खातं उघडलं नितीन भोईरनं आणि लागोपाठच्या 2 विकेट नंतर मात्र या षटकामधली पहिली रन्स आली 1. 4 चेंडूमध्ये 1 धाव आली आहे. 35 धावा लागल्या आणि आता मात्र 8 धावांची गरज. 14 बॉल आणि 8 धावांची गरज. समाधान भोईर पुन्हा एकदा सज्ज ऑन स्ट्राईक. मोठा फटका दाखवायचा होता जरूर, परंतु गोलंदाज सुयोग मडवी कमालीची गोलंदाजी हाताळतोय. त्याला माहिती आहे हलवारपणे चेंडू टाकायचे, फिरवायचे आणि तिथे मात्र नाचवायचं. पहिल्या 2 षटकामध्ये आमच्या गोलंदाजाकडून फार मोठ्या चुका झाल्या, मोठे फटके बसले, परंतु या षटकामध्ये मात्र हातात काही उरलं नाही आहे. उरलाय तो फक्त अनुभव. कारण ज्या वेळेला हाती काही उरत नाही ना तो उरतो अनुभव आणि त्या अनुभवातून मात्र शिकत सुयोग मडवी चांगली गोलंदाजी करतोय. वाईट बॉल. एक्स्ट्राचे रन. जोरदार टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडू जोरात पडलाही, परंतु इलेक्ट्रिक सोडून चेंडू गेला कीपरकडे. त्याने कलेक्ट केला, पंताने दर्शविला वाईट बॉल. 7 धावांची गरज. हा चेंडू जरूर खराब होता, परंतु फटका कनेक्ट नाही झाला. स्लोवर चेंडू पडला. मोठा फटका दाखवायचा होता समाधान भोईरला, त्यानं मात्र हा बराच वेळ हवेत राहिलेला चेंडू क्षेत्ररक्षकांना लिलया झेलला. पांड्या मडवीनं मिड विकेटला हा चांगला झेल टिपला आणि या सामन्यामध्ये अजूनही जान आहे असंच काहीसं सांगितलं जात आहे. 3रा फलंदाज बाद झालाय समाधान भोईरच्या माध्यमातून, ज्यानं धावा जोडल्या 9, चेंडूला सामोरा गेला 7 आणि अशा प्रकारे 2 चौकारासहित तो झाला बाद. आता
हे षटक राहिलाय निर्णायक. सुयोग मडवीनं 3 विकेट्स कमावले. वाईटची 1 रन आणि 1 रन असे एकूण 2 धावा षटकामध्ये आल्या आणि आता 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. बारा चेंडू 7 धावा. नवीन फलंदाज क्रिश. नवीन फलंदाज क्रिश कोपरकर. तर स्ट्रायकर मात्र असेल नितीन भोईर. 12 चेंडू 7 धावांची गरज. 18 चेंडू 9 धावांची गरज होती. 18 चेंडू 9, 17 धाव 9, 16 चेंडू 9, 15 9, 14 8, 13 7 आणि अखेर काय 12 7. हे षटक ठरवेल सामना अंतिम षटकामध्ये जाईल का राहील. कनेक्ट नाही चेंडू झाला पण मिडविकेटला ट्रॅव्हल झालाय जरूर. शतरक्षक चेंडूपर्यंत येईल अशी एक धाव जरी आली तरी पुरेशी आहे स्वर्गीय जीवा 11 गावदे पेंदर संघाला. आणि ती 1 धाव मात्र येते आहे नितीन भोईरच्या बॅटमधून. 11 चेंडू 6 धावांची गरज. क्रिश कोपरकर ऑन स्ट्राईक. क्रिश कोपरकरचा सुंदर गोलंदाजी राहिली आहे. 3 विकेट्स आणि मेडन षटक हाताळलंय त्यानं. सुंदर क्षेत्ररक्षणी राहिल्या संघासाठी त्यानं धावाही वाचवल्यात. एक षटकार त्याच्याकडून जरूर गेला. त्यानं उत्तम झेली तर टिपला होता परंतु रोवर पाय त्याचा राहिलाय. परंतु उत्तम कामगिरी राहिली क्रिसची. अवघड टप्प्याचा चेंडू दिशा दिली आहे पॉईंटच्या दिशेनं. शतरक्षक चेंडूपर्यंत येईल तत्पूर्वी मात्र फक्त 1 रन. या सिंगलच्या मुळे सामना सोपा बनवला जातोय आणि हीच रणनीती आखली जाते आहे. अखूड टप्प्याच्या चेंडूवर मात्र उत्तम दिशा दिली जाते आहे. 1 रन राहिली आहे. आता मात्र 10 बॉल्स आणि 5 धावांची गरज. 10 बॉल्स आणि 5 धावा. नितीन भोईर ऑन स्ट्राईक. सुजितनं सामना बनवला पण त्यानंतर मात्र गोलंदाज सुयोगनं हा सामन्याला आपल्याकडे राखून ठेवला. ही खराब गोलंदाजी. ह्या धावा वाचवायच्या आहेत. अगोदर धावा आपल्याकडे नाही आहेत त्याच्यामुळे आता तुम्हाला एक्स्ट्रा मात्र चालणारच नाही. वाईटची रन आली आणि वाईटच्या मुलं आता समीकरण 10 बॉल्स आणि 4 रन्स. गोलंदाजावर लगेचच प्रेशर टाकण्यात आलं आहे. डिस्कशन शॉर्ट टीम मिटिंग घेतली आहे. विचार विनिमय केला जातो की बाबा रे तुला इथून सामना शेवटच्या षटकामध्ये न्यायचा आहे फक्त एवढंच सांगण्यात आलं आहे. परंतु नितीन हा सामना अंतिम षटकामध्ये नेईल का. चांगला फटका आहे. फटका जरूर चांगला आहे. सिंगल रन तर कव्हर होईलच आणि त्या 1-1 रननं सामना विजयाच्या अगदी समीप चाललाय. 9 चेंडू आणि 3 धावांची गरज. 9 बॉल आणि 3 रन्स. क्रिश कोपरकर ऑन स्ट्राईक. मनीष मडवी गोलंदाजीच्या मार्कवरच्या आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा दिलेत. दिशा दिली जाते. सिंगल रन्सवर समाधान मानलं जात आहे आणि एक चांगल्या दर्जाची क्रिकेट खेळली जाते की डॉट खेळण्यापेक्षा सिंगल रन्स घ्या सामन्याला पुढे घेऊन चला आणि सामना बनवा. कारण याच मैदानावरती 6 चेंडू आणि 4 धावा नेवालीच्या गोलंदाजांना वाचवलेत. त्याच्यामुळे इथे काहीही घडू शकतं. तेच घडणं आपण पाहतोय. हा मात्र चांगला फटका आहे. धावा किती दिल्या जातील. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. सिंगलवर समाधान. चांगली फेकी. चांगली फेकी. 7 बॉल आणि 1 रनची गरज. स्कोर इज लेवल परंतु सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर. परंतु अजून एक षटक बाकी आहे आणि ह्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये खेळ संपेल की आणखीन षटक राहील. केवळ संघ आपण रेडी राहायचं आहे. त्याचबरोबर नेवाळी संघ आपण रेडी राहायचं आहे. नेवाळी संघ रेडीच आहे तर केवळ संघ प्लीज आपण समोर या आणि आपण रेडी व्हा. जसा सामना संपेल लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. सामना इतका सहज नाही संपत त्याच्यामुळे षटक संपल्याची खून मात्र करतायत आणि गरज आता मात्र राहिली आहे ती 1 रनची. नेमका वेळ कोणाचा चाललाय. 1 रन वाचली जाईल का की आयोजकांचाही वेळ घेतला जाईल.
सुयोग मडवी. चला सामना सुरू करा मित्रांनो. एक धावेची गरज आहे. स्कोर लेवल झालाय त्याच्यामुळे एक धावेची गरज. ज्या सुयोगने सामन्यात रंग भरला ना त्या सुयोगला गोलंदाजी देणं गरजेचं होतं. त्याच्या हातामध्ये दिलाय चेंडू. आणखीन एक चमत्कार इथे घडला. जाईल का? 6 चेंडूमध्ये 1 धाव वाचवली जाईल का की सामना सहज संपेल? 6 चेंडू दिसायला सोपं 1 धाव आहे परंतु अजय पाटील बेदरूच्या गोलंदाजानं ती धाव रायगड प्रीमियर लीगमध्ये वाचवली आहे. आणि आता नाही. हा लवकर मारला असता सामना लवकर संपला असता परंतु उशिरा का होईना फिनिश केला नितीन भोईरनं 6 धावांसहित. आणि इथे मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय जीवा 11 गावदेवी पेंदर संघ. तुमचा मिळालं कौतुक परंतु सिद्धी संघ हार्डलक. मोठे फटके लगावले जरूर परंतु आपण सिंगल डबलवर भर न दिल्या कारणानं आपण फार मोठ्या धावा बनवू शकणार नाहीत. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यानं मेडन शेड टाकलं 3 विकेट्स कमावलं क्रिश कोपरकर ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चला केवाळे संघ आपण मैदानाकडे रवाना व्हा लगेच. हार्ड लक मी म्हणेन की सिद्धी करवले संघ परंतु वेल डन स्वर्गीय जीवा 11 गावदेव पेंदर संघ. पहिली फेरी समाप्त होते. पहिल्या फेरीमध्ये सगळ्यांची कामगिरी भरीव राहिली आहे. आता नव्या उमेदीनं दुसरी फेरी